नमस्कार, वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं सहर्ष स्वागत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तहसील कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली। पनवेल उरण येथील यशस्वी शिंदे, अक्षता म्हात्रे, सबरीम नेवडेकर या महिलांची निर्घृण हत्या झाली। या महिलांच्या न्यायासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालवा व गुन्हेगारांचे आरोप सिद्ध झाल्यास त्यांना फाशीची शिक्षा द्यावी व कायद्यात महिलांच्या सुरक्षतेसाठी शक्ती कायदा आणण्यासाठी गती द्यावी अशा मागण्यांचे निवेदन पनवेल तहसीलदार यांना देण्यात आले। प्रांत कार्यालय ते तहसील कार्यालय येथून मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते। सदर घटनेचा निषेध करत जोरदार घोषणा देत सदर घटनेचा निषेध करण्यात आला। आपण मागच्या 15 दिवसांमध्ये बघितलं असेल तर महिलांच्यावरचे जे अत्याचार हे वाढतच चाललेत आणि जसं शर्मिला वहिनींनी म्हटलं, मागच्या 10 वर्षापूर्वीपासून जो शक्ती कायदा अंमलात आणला गेला पाहिजे तो अजूनही आणला गेलेला नाहीये। मग आपलं गृह मंत्रालय किंवा गृह खातं कुठेतरी कमकुवत पडतंय असं नाही वाटत आहेत का? आणि पोलिसांशी जेव्हा बोलण्यात आलं त्यावेळी आम्ही त्यांना विचारलं की महिला ज्यावेळी बेपत्ता होतात किंवा कुठलीही मुलगी बेपत्ता होते तर तुम्हाला एखादी तक्रार करायच्यासाठी 24 तास का लागतात? माझ्या मते निदान महिलांच्या सुरक्षेच्या विचारात लक्षात घेता तरी निदान एखादी मुलगी घराच्या बाहेर गेली तर आपण पकडू ती 3 तास एखादी पिक्चर बघायला गेली असेल तर ती 4थ्या तासाला आई वडिलांच्या भीतीने घरी येते। पोलिसांवरती खूप जबाबदाऱ्या आहेत, आपण मान्य करू, तर त्या 4 तासामध्ये 1 तास वाढवून 5 तासानंतर तरी तुम्ही एखाद्या हरवलेल्या व्यक्तीचा शोध घ्यायला सुरुवात केलाच पाहिजे। जोपर्यंत तुम्ही तुमची खाकी वर्दी ह्या लोकांना दाखवत नाही तोपर्यंत ह्या माजलेल्या हरामखोर लोकांना त्यांची लायकी दिसणार नाही। महाराष्ट्रात येऊन हे भडवे आमच्या आया बहिणींना निर्लज्जास्पद नजरेने बघतात आणि त्यांच्यावर अत्याचार करतात आणि आपल्या गावी पळून जातात। तर यांना त्यांच्याच पद्धतीने त्यांचे जे काय आहे त्या गोष्टी ठेचून जर टाकल्या तर हे गोष्टी पुढे येणारच नाही असं आम्हाला सगळ्या महिलांना वाटतं। आणि आम्ही आमच्या आजच्या मोर्चावरनं प्रत्येक व्यक्तीला हे सांगू इच्छितो की कुठलाही अन्याय सहन करू नका, कारण 10 पैकी फक्त 3 ते 4 गोष्टी पोलीस स्टेशनमध्ये नोंदवल्या जातात। बाकीच्या 7 गोष्टी आई वडील त्यांच्या लाजेखातर पोलिसांपर्यंत पोहोचवत नाही। पण आपण असं करून त्याच नराधमांना पाठीशी घालतोय आणि त्यांना असं वाटतं की महाराष्ट्रातला कायदा आमचं काहीच बिघडवू शकत नाही। आज 7, 8, 10, 15 दिवस किंवा महिनाभर त्यांना आपण पोलीस स्टेशनमध्ये किंवा कोर्टात ठेवतो, पोचतो आणि नंतर हेच हरामखोर बाहेर येतात आणि आपल्या पुन्हा ते निष्कृत्यपणे जे करतायत त्याच्यावरती पुन्हा त्याच गोष्टी करायला सुरुवात करतात। तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आमची मागणी एवढीच आहे की शक्ती कायदा अंमलात आणा आणि पोलिसांना गृह मंत्रालयाकडनं काहीतरी असे मोकळ्या हाताने त्यांना काहीतरी सूट द्या जेणेकरून ह्यांना ते वेळीच थांबवू शकतील आणि पुढे दुसरा माणूस हे करायची हिंमत सुद्धा करणार नाही। झालेला आहे तर एवढा मोठा महाभारत घडतो एका स्त्रीवरनं, तर अत्याचार होतो याच्यामुळे घडत असतो। तर मग आता आपल्या इकडं एवढ्या महिलांवर अत्याचार होत असताना आता आपण बघितलं उरण मधली यशस्वी शिंदे आणि अक्षता म्हात्रेला फास्ट ट्रॅक लागू केलं, पण यशश्रीला आतापर्यंत फास्ट ट्रॅक लागू नाही केलं। तर आमची मागणी राहील की तिला अशा या महिलांना तर अगोदर फास्ट ट्रॅक लागू करायला पाहिजे असे केसेसला। तर आमची मोठ्या प्रमाणात मागणी आहे की कायदा भक्कम झाला पाहिजे महिलांसाठी। आतापर्यंत असं काही सरकारचं आम्हाला दिसून नाही की कायद्यामध्ये बदल, याच्या अगोदर शक्ती कायदा तरतूद चालू होती तो पण अडकून राहिलाय। तरी हा कायदा भक्कम झालाच पाहिजे आणि शक्ती कायद्याला मला वाटतं गती दिली पाहिजे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा